अहिल्यानगर पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन, 100 फरारी आरोपींना अटक, 322 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई. श्रीरामपूर, अहिल्यानगर. न्यायालयाकडून वॉरंट निघूनही हजर न राहणाऱ्या आरोपींवर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने धाक कारवाई केली आहे. या विशेष ऑल आऊट ऑपरेशन मोहिमेअंतर्गत तब्बल 100 अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. कारवाईचा मुख्य तपशील. 100 फरार आरोपींना अटक. न्यायालयाचे समन्स आणि जामीनपात्र वॉरंट मिळूनही गैरहजर राहणाऱ्या 100 आरोपींविरुद्ध अटक वॉरंट बजावून त्यांना प्रत्यक्ष अटक करण्यात आली. 146 आरोपींना कडक सूचना. जामीनपात्र वॉरंट असलेल्या 146 आरोपींवर वॉरंट बजावून न्यायालयात हजर राहण्याबाबत 7 ताकीद देण्यात आली आहे. नेवासा व त्याच्या 2 साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 5,60,000 रुपये किमतीचा 4 किलो गांजा, अंमली पदार्थ आणि 1 किया सोनेट कार क्र MH17CR8226 जप्त करण्यात आली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अवैध दारू व जुगारावर धाक कारवाई. अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करत दारूबंदी कायद्यान्वये 40 गुन्हे दाखल करून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मटका आणि जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करत 18 गुन्हे नोंदवून जुगारींचे धाबे दणाणले आहेत. अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या या अचानक आणि व्यापक कारवाईमुळे श्रीरामपूर विभागातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत केले जात आहे. 338 समन्सची बजावणी. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांमधील 338 समन्सची निर्धारित वेळेत बजावणी करण्यात आली, ज्यामुळे न्यायालयाचे कामकाज सुलभ होण्यास मदत झाली आहे. ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन, 2 लाखांहून अधिक दंड, रस्त्याने बेशिस्त वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्म आणि विदाऊट सीट बेल्ट अशा नियमांचा भंग करणाऱ्या 322 वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करून 2,05,500 रुपये दंडाची वसुली करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 3 चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. ही धाक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन व श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर, श्रीरामपूर, श्री नीरज राजगुरू, शेवगाव, श्री अमोल भारती, शिर्डी आणि श्री कुणाल सोनवणे, संगमनेर यांच्यासह श्रीरामपूर विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पोलीस प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे गुन्हेगारांमध्ये आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये मोठे धाबे दणाणले आहेत. दिलेल्या प्रेस नोटच्या आधारे तयार केलेली बातमी खालीलप्रमाणे आहे. श्रीरामपूर विभागात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन, 12 फरार आरोपींसह गर्दुल्ले व अवैध धंदेवाल्यांवर धाक कारवाई. श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर यांच्या वतीने 11 ऑगस्ट 2026 रोजी श्रीरामपूर विभागातील सर्व 17 पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी व्यापक ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेदरम्यान अनेक वर्षांपासून पसार असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यासोबतच बेकायदेशीर शस्त्रे, अंमली पदार्थ, अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर जोरदार धाडी टाकून कठोर कारवाई करण्यात आली. कारवाईतील प्रमुख ठळक बाबी: 12 अट्टल व फरार आरोपींना बेड्या. गेल्या अनेक वर्षांपासून परागंदा आणि फरार असलेल्या 12 आरोपींना पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शोधून काढले. यामध्ये कोपरगाव तालुका 3, राहुरी 2 आणि श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, नेवासा, कोपरगाव शहर, शिर्डी, लोणी व अकोले पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक अशा एकूण 12 फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. घातक तलवारींसह सराईत गुन्हेगार जेरबंद. ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान कोपरगाव तालुका पोलीस हद्दीतून सराईत गुन्हेगार कपिल राजू पिंपळे, वय 28, सुरेगाव, कोपरगाव याला धारदार लोखंडी तलवारीसह पकडण्यात आले. तसेच राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून यश विठ्ठल जगधने, वय 26, कॉलेज रोड, मुंजोबानगर, राहुरी यालाही प्राणघातक तलवारीसह ताब्यात घेऊन दोघांवर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 5-60 लाखांच्या गांजा व कारसह 3 अटकेत. श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या उपाध्ये मळा, वॉर्ड क्र. 1 येथे कारवाई करत मयूर राजेंद्र वाघ, रा.